नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, अमरावती शहरात खुल्या क्रिकेट सट्टाबाजीचा धंदा सुरू असून युवक, विद्यार्थी, व्यापारी यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बेकायदेशीर धंद्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पण पोलीस प्रशासन मात्र डोळे झाकून बसलेले आहे. मागील काही वर्षापासून शहरात क्रिकेट बुकीचे जाळे थोपावत चालले आहे, तरी क्राईम ब्रांच कडून एकही ठोस कारवाई झालेली नाही. शहरातील नागरिक पोलीस प्रशासनावर थेट प्रश्न उपस्थित करत आहेत की शहरात खुलेआम सट्टा सुरू आहे, मग पोलीस गप्प का? मित्रांनो, पीआय संदीप चव्हाण क्राईम ब्रांच मध्ये नवीन जॉईन झाल्यानंतर क्राईम ब्रांचचे अधिकारी मोठे मोठे दावे करतात, पण आजवर एकाही क्रिकेट बुकीवर कारवाई झालेली नाही. नागरिकांमध्ये संशय व्यक्त होत आहे की काही अधिकाऱ्यांचे बुकीसोबत साठे लोटे असल्यामुळेच कारवाई होत नाही. मित्रांनो, आश्चर्याची बाब म्हणजे काही कुख्यात क्रिकेट बुकी आता ते राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. काही जणांनी भाजपा, काँग्रेस आणि इतर पक्षात सक्रिय हालचाली सुरू केल्या असून महानगरपालिका निवडणुकीत थेट उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मित्रांनो, लोकांच्या मनात संताप उसळला आहे की ज्यांनी समाज उद्ध्वस्त केला ते आता समाजाचे नेते बनणार काय? अशा लोकांना राजकारणात जागाच नाही. मित्रांनो, 2 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 तसेच भारत महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला फायनल वन डे सामना आज खेळला जाणार आहे. या दोन्ही सामन्यावर अमरावती शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट सट्टा लागणार असल्याची माहिती सूत्राकडून मित्रांनो मिळालेली आहे. शहरात पैशांचा काळा बाजार वाढणार असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष पसरलाय. मित्रांनो, नागरिकांचे मत स्पष्ट आहे की अमरावतीत वाढत्या सट्ट्यामुळे समाजाचे नैतिक मूल्य ढासळत आहे. हेच बुकी राजकारणात आले तर तरुण पिढीचं भविष्य अंधारात जाईल. त्यामुळे लोकांची मागणी आहे की पोलिसांनी तत्काळ सर्व क्रिकेट बुकीवर छापे टाकावे, ऑनलाईन सट्ट्यासह ऍप्सवर देखरेख ठेवावी, अशा लोकांना राजकारणात प्रवेश मिळू नये यासाठी निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, नाहीतर समाज बुडेल आणि तरुणाई संपेल. अमरावती शहर आज सट्ट्याच्या जाळ्यात अडकत आहे. जर प्रशासन आणि राजकीय नेते आजच जागे झाले नाही तर उद्या अमरावतीचे नाव गुन्हेगारी आणि सट्टेबाजाच्या शहरात मोजले जाईल. तेव्हा मित्रांनो, आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते की अद्यापपर्यंत क्राईम ब्रांच मध्ये पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आलेले आहे. यानंतर क्राईम ब्रांच जे मोठे मोठे दावे करतात की अमरावती शहरातून क्रिकेट सट्टा पूर्ण खतम झालेला आहे, अमरावती शहरात अवैध धंदे कोणतेही सुरू नाही आहे. यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहे व हेच क्रिकेट बुके उद्या चालून राजकारणात थेट येणार आहे, यावरही आपल्या प्रतिक्रिया काय आहे ह्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.